टुडेज आयुर्वेदाच्या या विषयाच्या नवीन एका पर्वामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. साधारणतः आपण आता 4 प्रकरणं संपवलेत. 5वं प्रकरण जे आहे आपण आता सुरू करतोय, ज्याचं नाव आहे परिभाषा शारीर. तर परिभाषा शारीरामध्ये प्रामुख्याने आपण 9 अशा संकल्पना ज्या आहेत त्या बघणार आहोत, ज्यांचं वर्णन सुश्रुत संहितेच्या 5व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. तर पहिला आहे कंडरा, ठीक आहे. दुसरा आहे जाल, तिसरा आहे कूर्च, चौथा आहे मांसरज्जू, त्यानंतर सेवनी, अस्थिसंघात, त्यानंतर सीमंत, आणि त्यानंतर स्नायू, पेशी, अशा 9 अशा संकल्पनांचं आपण वर्णन बघणार आहोत. पहिले आहे कंडरा. कंडरा किती हा एक MCQ तुम्हाला विचारू शकतात. तर साधारणतः हा तुम्हाला MCQ स्वरूपात विचारतात. MCQ, ठीक आहे. तर ह्यामध्ये आपल्याला कंडरा किती असा प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता असते. तर साधारणतः 16 हे त्याचं उत्तर आहे. षोडश कंडरा, ठीक आहे. पुढे जाऊया. तासां चतस्रं पाद्योस्त्वावत्युः हस्तपाद पृष्ठेषु तत्र हस्तपादगतानां कंडराणां नखः प्ररोहा ग्रीवा हृदय निबंधिनी नामभो भागगतानां मेढ्र श्रोणी पृष्ठ निबंधिनी नाम धो अधोभाग, इथं अधोभाग हवंय, अधोभाग गतानां बिंबः मूर्ध्व उरु वंक्षणो अक्षी पिंडादिनांच. मग आता महत्त्वाचे MCQ आपण हायलाइट करूया. पहिला आहे 16 जे आहेत ते आहेत कंडर आहेत. उसमें से 2 जो है वो अधोशाखा में, ठीक आहे. अधोशाखेमध्ये किती, तर प्रत्येकी 2 असे एकूण किती आहेत, तर 4, ठीक आहे. तसेच अधोशाखा म्हणजे लोअर एक्सट्रीमिटी असं आपण त्याला म्हणतो. लोअर एक्सट्रीमिटी को हम लोग अधोशाखा बोलते हैं. ऊर्ध्व शाखा में जो है वो 4 है. 4 अधोशाखा में और 4 ऊर्ध्व शाखा में, अपर एक्सट्रीमिटी जिसको बोला जाता है. ऐसा टोटल हो गया आपके 18, ठीक है. 8. ग्रीवा में कितने हैं, तो 4 है. ग्रीवा में 4 हैं, तो 4 है. पृष्ठभागामध्ये देखील 4. पृष्ठभाग म्हणजे स्पायनल कॉर्ड आणि त्या संदर्भाच्या संकल्पना देखील 4 कंडर आहेत. ऊर्ध्व व अधो शाखांमध्ये ज्या कंडर आहेत त्यांच्या अधोबाजूच्या अग्रभागी टोकावर नखे आहेत, ठीक आहे. ग्रीवा आणि हृदय यांना जोडणाऱ्या म्हणजे बांधणाऱ्या ज्या कंडर आहेत त्याच्या अधोभागी मेढ्र असून ग्रीवा आणि पृष्ठ यांना जोडणाऱ्या किंवा बांधणाऱ्या कंडरांच्या अधोभागी काय, बिंब म्हणजे काय, स्पीकर. बिंब म्हणजे काय, तर स्पीकर, ठीक आहे.
बिंब म्हणजे काय तर स्पीकर. ठीक आहे. पुढं आहे कंडरांच्या ऊर्ध्वभागी काय तर मस्तक आहे, वंश आहे, उरू आहे आणि अंश पिंड आहे. ठीक आहे. यांना बांधणाऱ्या कंडरांच्या ऊर्ध्वभागी मस्तक आहे. ग्रीवा हृदय यांना बांधणाऱ्या कंडरांच्या ऊर्ध्वभागी काय वक्ष आहे. पायामध्ये असणाऱ्या कंडरांच्या ऊर्ध्वभागी उरू असून हातामध्ये असणाऱ्या कंडरांच्या ऊर्ध्वभागी अंशपिंड आहे. कंडरः महा स्नायवः मोठ्या ज्या स्नायू आहेत त्यांना कंडर असं म्हटलेलं आहे. कंडरांना महास्नायू असंही म्हटलं आहे. कोणी म्हटलेलं असं तुम्हाला MCQ विचारू शकतात. ओके. तर महाकंडरा हा तुमचा MCQ तुम्हाला विचारू शकतात. पुढे जाऊया. महत्स्य स्नायवः प्रोक्तः कंडरास्तु षोडशः असं भावप्रकाशाने म्हटलेलं आहे. तर हा MCQ तुम्हाला विचारण्याची शक्यता असते, पण तो इथं नाही विचारणार. तो विचारणार तुम्हाला PG एंट्रन्सला. ठीक आहे. हा जो पॉइंट आहे हा तुम्हाला AIA PGET इथं विचारण्याची शक्यता असते MCQ. आणखी UG लेवलला एवढे महत्त्वाचे MCQ विचारणार नाहीत शक्यतो. पुढे जाऊया. वृत्तास्तु कंडरः सर्व विज्ञेया कुशलेरिहा म्हणजे ज्यांना सर्व प्रकारच्या कंडरांची माहिती आहे अशा वैद्याला कुशल वैद्य असं म्हणावे. ठीक आहे. याचा पुढचा पार्ट मी लवकरच अपलोड करतोय. आता आपण इथं थांबूया. सायनिंग ऑफ युअर होस्ट डॉक्टर हितेश्वर लोणारे.